विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये मला नवीन बॅच जी 2021 साठी आहे यांच्यासाठी एक स्पेशल अनाउन्समेंट करायची आहे। पण त्याच्या अगोदर मला ना पेपर सॉल्विंग टेक्निक याचा जो मी व्हिडिओ तयार केला होता काल संध्याकाळी मी उशिरा अपलोड केल्यामुळे बऱ्याच जणांनी तो बघितला नसेल, त्या मुलांसाठी मी एक क्विक रिव्हिजन त्या व्हिडिओची घेतोय म्हणूया आपण। म्हणजे काय बघा की मी तुम्हाला पेपर सॉल्विंग टेक्निकमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आता बघा 2च मिनिटात मी एक्सप्लेन करतो। आता ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितलाय ओके त्यांना थोडंसं एक कंटाळवाणं वाटेल, पण बाळांनो 2च मिनिटात फक्त मी सांगतो। जेव्हा आपल्याला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व करायचा असतो आपल्याकडं वेळ असतो ऑलमोस्ट 90 मिनिट्स ओके, 1.5 तास वेळ असतो, लक्षात घ्या। सुरुवात कशानं करतोय आपण? केमिस्ट्रीनं। आता मी तुम्हाला सांगू का की इथं ना मी कालच्या व्हिडिओ सांगितलं तेच रिपीट करतोय की इथं एक तुमची स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे। जेव्हा तुम्ही केमिस्ट्री सॉल्व करताय मान्य आहे तुम्हाला 1 to 50 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, बरोबर आहे। पहिला क्वेश्चन रीड करा, येत असेल ठीक, नाही येत असेल तर स्किप करा, ही पहिली स्ट्रॅटेजी। जे प्रश्न येत नाही ते आठवत बसायचं नाहीये, स्किप केलं। नेक्स्ट, सॉल्व करायला जमतंय ओके, सॉल्व करायला जमतंय पण वेळ लागणार आहे 1 मिनिटापेक्षा जास्त, डेफिनेटली तो क्वेश्चन पण स्किप करायचा। नंतर सॉल्व करायचा आपण, पण सुरुवातीला स्किप करायचा। मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 25 to 30 क्वेश्चन्स असे मिळतील की जे तुम्ही सेकंदात सॉल्व करू शकता ओके। म्हणजे काय, क्वेश्चन वाचल्या तुम्हाला त्याचं आन्सर माहिती आहे, जास्त एफर्ट्स घ्यावेच लागत नाहीत। म्हणजे प्रश्न वाचायला जे 10-15 सेकंद, वाचल्या लगेच आन्सर मिळतंय, ते हुडकायला 2-3 सेकंद, म्हणजे 20 ते 25 सेकंद खूप झाले। 20 सेकंदात एक क्वेश्चन सॉल्व करू शकतो। मग 30 क्वेश्चन असेल तर 20 जर मल्टिप्लाय केलं तर 600 डिवायडेड बाय 60 म्हणूया आपण 10 मिनिट्स, बरोबर सांगा बघू। 10 मिनिटातच तुमचे 30 क्वेश्चन सॉल्व होऊ शकतं ओके। पण हे सॉल्व करत असताना तुम्ही मधले क्वेश्चन्स बरेचसे स्किप केलेत ना, ठीक आहे। आता लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय ते, मग पहिले 20-25 10-15 मिनिटांमध्ये तुमचे एवढे क्वेश्चन्स ऑलमोस्ट सॉल्व झाले केमिस्ट्रीचे, तो आपल्याला एक बेस्ट प्लस पॉईंट असणार आहे। सगळ्यांचे तेवढे क्वेश्चन्स होणार नाहीत बाळांनो, लक्षात घ्या। काहींचे कमी होतील, काहींचे ह्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतात। मी अशी पण मुलं बघितलेत की 15 ते 20 मिनिटात केमिस्ट्री पेपर सॉल्व करतात, एवढं त्यांच्यावर ठीक आहे, एवढे हुशार असतील म्हणून आपण त्यांचं तेवढी प्रॅक्टिस केलेली असते, लक्षात घ्या। मग सगळ्यांना पॉसिबल नाही आहे, मी काय म्हणतोय की 20 मिनिटात हे पॉसिबल तर नक्कीच आहे 30 क्वेश्चन्स। त्याच्यानंतर मात्र आपल्याला घ्यायचं आहे बाळांनो फिजिक्स। स्किप केलेल्या क्वेश्चनमध्ये वेळ घालवू नका, हे लक्षात घ्या। फिजिक्स घ्या, कारण मी कालच त्या पेपरचं ॲनालिसिस केलंय, म्हणजे रविवारी जी आपली मॉक टेस्ट झाली ना, तर माझं ॲनालिसिस असं होतं की 15 क्वेश्चन्स असे होते, 15 ते 20 होते म्हणूया आपण, त्याचं पण वाचल्या आन्सर मिळत होतं, जास्त विचार करावा लागत नव्हता। मग ते क्वेश्चन 3 ते 4 मिनिटात होत होते, लक्षात घ्या ओके। त्याच्यानंतर पुढचे 15 न्यूमेरिकल्स असे होते फॉर्म्युला बेस्ड, म्हणजे हे मी 25 मिनिटात करू शकतोय। मग समजून घ्या, हे 20 मिनिटं, हे 25 मिनिटं, 45 मिनिटात ऑलमोस्ट आपले 60 क्वेश्चन झालेत, लक्षात घ्या। आता उरलेत अजून 40 प्रश्न, पण ऑलरेडी कसं आहे माहिती आहे का, येत आहेत प्रॉब्लेम तरी स्किप केलेत आपण, असे क्वेश्चन्स आहेत ना आपल्याकडं। मग एकदा का फिजिक्स केमिस्ट्रीचे 50 प्रश्न, फिजिक्सचे पुन्हा 50 प्रश्न बघून झाले की परत केमिस्ट्रीकडे या, स्किप केलेले क्वेश्चन सोडवा। इथं परत तेच, जे येत नाही ना ते आठवत बसायचं नाहीये, लक्षात घ्या। मग जे क्वेश्चन स्किप केलेत ते 1 मिनिटापेक्षा थोडासा जास्त वेळ लागणारे होते, पण एक मोठा कॉन्फिडन्स असतो आपल्याकडं की निम्म्याच वेळेत मी 60 क्वेश्चन तर परफेक्ट सॉल्व केलेत ना। म्हणजे असं नाही झालं ना की प्रश्न मला येत आहेत पण मॅडम वेळ पुरला नाही। आता मॅडम एक सांगतो एका मुलाच्या बाबतीत की त्याला सीईटीत 177 मार्क्स होते ओके, 177 बेस्ट स्कोर आहे, पण लक्षात घ्या त्यावेळेस नीट नव्हती, लक्षात घ्या। सीईटीच्या मार्कावर सुद्धा मेडिकल ॲडमिशन होत होतं, पण गव्हर्नमेंट कॉलेजचं जे काय क्रायटेरिया होता म्हणूया आपण, ठीक आहे, कट ऑफ ते 180ला क्लोज झालं। फक्त 3 मार्कासाठी त्याला MBBSला गव्हर्नमेंट कॉलेजला मिळालं नाही, त्यानं प्रायव्हेट कॉलेजला घेतलं। मग विचार करा ना, 3 मार्कासाठी 30-40 लाख। बरं, त्याचं काय चुकलं मी तुम्हाला सांगतो, केमिस्ट्री जास्त वेळ घालवला, सगळं करत बसला, केमिस्ट्रीमध्ये पडले असतील 47-48 ओके। अरे पण केमिस्ट्रीतच खूप वेळ गेला, जिथं 25-30 मिनिटात व्हायला पाहिजे होतं तिथं 40-45 मिनिटं गेले। आणि फिजिक्सचे तो
त्यानं सांगितल्याप्रमाणे 35 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकला. शेवटच्या 15 प्रश्नाला त्याला अंदाजपंचे उत्तर लिहा, म्हणजे गोळ्या मारले म्हणतो ना तशा गोळ्या त्यानं मारल्या शेवटच्या 15 मिनिटात, पण नाही गडबडीत, काही न रीड करता, कारण तेवढा वेळ शिल्लक नव्हता. साधा विचार करा, परफेक्ट असं प्लॅनिंग केलं असतं त्यानं. ओके, एक सांगू तुम्हाला, मी स्टार्टला बोललो तर परत बोलतो की प्रत्येकाचं हे शक्य होणार नाही आहे, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. पण माझं काय म्हणणं आहे, या रविवारी करून बघा ना, असं होते का पॉसिबल ते. मॅथ्ससाठी पण मी असंच सांगितलंय. फायनल कन्क्लुजन काय आहे, हा शब्द स्किप करायचे क्वेश्चन्स, येत नसले तर लगेच स्किप करा. येतोय पण वेळ जास्त लागणार आहे, कॅल्क्युलेशन्स करावं लागेल, वाचावं लागणार आहे, गिवन डाटा, फॉर्म्युले, 2 फॉर्म्युले एकमेकात मिक्स करायला लागणार आहेत, स्किप करा. प्लीज तुम्ही असे प्रश्न हुडका की जे पटकन आन्सर मिळतील. बाळांनो, त्यानं अशी आपली स्ट्रॅटेजी जर फॉलो केली असती तर साहजिक आहे शेवटचे 15 प्रश्न असे राहिले नसते, तो ते सोडवू शकला असता आणि त्याला गव्हर्नमेंट कॉलेजला मिळालं असतं. पण काही इश्यू नाही, लक्षात घ्या, त्याचं MBBS आता कंप्लीट होत आलेलं आहे, पण फी शेवटी भरावी लागली ना, हा मोठा मुद्दा आहे. आता माझं म्हणणं काय आहे बघा, की ही जी स्ट्रॅटेजी आहे, ओके, ऑलमोस्ट मी आता आहे तशी रिपीट केली. 2 मिनटं म्हणेपर्यंत 6 मिनटं झाली, कुठे गेली मला कळालं पण नाही. ओके, आता डबल बघावं लागलंय तुम्हाला, ठीक आहे, सॉरी त्याच्याबद्दल, पण बाकीच्या मुलांना पण हे गरजेचं होतं. आता हे झालं 20 आपल्या आत्ताच्या मुलांसाठी, जे CET देणार आहेत त्यांच्यासाठी म्हणूया आपण. पण आता जी नवीन बॅच आहे यांच्यासाठी मला अनाउन्समेंट काय करायचे बघा. होतंय काय बघा, मी समजू क्लिअरली, माझा प्रॉब्लेम नाही आहे, पण होतोय काय की तुमच्यासाठी व्हिडिओ जर बनवले तर इकडून डिसलाईक येत आहेत या मुलांकडून. ओके, आता या मुलांसाठीच मी व्हिडिओ बनवतोय, CETच्याच मुलांना माझा फोकस आहे, तर मग तुमच्याकडून डिसलाईक येत आहेत. तुम्ही म्हणजे कोण, 2021 बॅच. मग यावर उपाय मी असं काय करतोय बघा, की सकाळी 8 वाजता जी मी स्ट्रॅटेजी देतोय ना, तीही CETच्या मुलांसाठी आत्ताच्या या वर्षीच्या. पण माझं प्लॅनिंग आहे की रोज आता संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला व्हिडिओज मिळतील, अगदी आजपासून नवीन बॅचसाठी. बरं, नवीन बॅचसाठी माझ्याकडे एकच स्ट्रॅटेजी आहे की रोज एक कन्सेप्ट घेऊया आणि त्या कन्सेप्टशी रिलेटेड सगळे न्यूमेरिकल्स, MCQs आपण सॉल्व्ह करूया. तुमच्या ऑफलाईन कोचिंग, ऑनलाईन कोचिंगमध्ये थिअरी परफेक्ट होत असणार आहे 100%. मग आपण काय करूया, इथं MCQs घेऊया ना. मग रोज एक लेक्चर इथून पुढं नवीन बॅचसाठी. ओके, मग त्यात फिजिक्स, केमिस्ट्री असेल. मॅथ्ससाठी सह्याद्री मॅथमॅटिक प्लस हे आपलंच चॅनल आहे, त्याच्यावर देखील नवीन मुलांसाठी एक कन्सेप्टवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तेच टायमिंग आपण वेगळं ठेवूया. मग आता खुश सगळेजण. ओके, म्हणजे दोन्हीसाठी, म्हणजे नवीन बॅचसाठी पण आता व्हिडिओज मिळतील. आणि मला एक सजेस्ट काय करायचं आहे बघा, जुन्या मुलांना सुद्धा. आता नवीन मुलांसाठी मी एखादा टॉपिक घेणार आहे, तर तुमच्या सिलेबसमधला आहे, मग तुमचं पण डिटेल होऊ शकतं ना, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की एखादी कन्सेप्ट, म्हणजे एक काम करूया, वॅन्ट ऑफ फॅक्टर सोल्युशन टॉपिकमधले मी ते एक्सप्लेन करेन थोडक्यात आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या MCQ घेण्याचा प्रयत्न करेन. किंवा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, करंट लॉ, त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल्स घेऊ शकतो आपण. कोणताही टॉपिक, मग तो थर्मो असेल, सोल्युशन असेल, नाहीतर रेडिएशन असेल, किंवा फिजिक्समधला कुठलाही म्हणूया आपण. मी एक कन्सेप्ट घेईन, ती तुम्हाला एक्सप्लेन करेन. आलं का लक्षात तुमच्या. आता CETच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी मला काय सांगायचं आहे बघा, की मॉक टेस्टवर बाळांनो खूप फोकस करा. ओके, म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट परफेक्ट करा. आता JEEच्या मुलांसाठी कसा वेळ असतो बरं का, तुलनेत 3 तासात कमी क्वेश्चन्स त्यांना सॉल्व्ह करायचे असतात, लक्षात घ्या. आता कसं असतं, मग ते क्वेश्चनची टफनेस लेवल CETपेक्षा खूपच टफ असते, लक्षात घ्या. आणि JEE ही खूप महत्त्वाची एक्झाम आहे आपल्या देशात म्हणूया आपण. मग त्याच्यावरच तुम्हाला IITसाठी ॲडमिशन मिळतं, हे तुम्हाला माहिती आहे, वेगळं काही सांगायला नको आहे. मग लक्षात आलं की आपल्याला काय काय करायचं सांगा बघू. आता नवीन लेक्चर्स मिळतील, मॉक टेस्टवर आपण फोकस करूया, स्ट्रॅटेजी फॉलो करून बघूया फायदा होतोय का. आता मॅथ्सला पण मी अशी स्ट्रॅटेजी दिली होती की पहिल्या 25 मिनिटातच आपण 40व्या प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे, मधले क्वेश्चन स्किप करायचे आहेत आपल्याला. मग होतं काय की पहिल्या 25 मिनिटात 40 प्रश्नापर्यंत आपण ओव्हरलुक केलेत प्रश्न, त्यातले 15-20 क्वेश्चन सोपे होते ते सोडवलेत, बाकीचे अवघड होते ते स्किप केलेत. स्किप केल्याचं टेन्शन कधी येत नाही आपल्याला. पण तसं नाही केलं, पहिलाच क्वेश्चन सोडवला 3-4 मिनटं गेली, दुसरा क्वेश्चन सोडवला तिथं पण 2-3 मिनटं गेली, आणि 10 मिनिटात 2 ते 3-4 प्रश्न जर असे झाले ना तर प्रेशर क्रिएट होतं, लक्षात घ्या. हे तुम्हाला पण मॉक टेस्ट देताना अनुभव आला असेल, आलं का लक्षात. मग आता काय करायचं, तुमच्या सगळं लक्षात आलंय.
आणि रेग्युलर म्हणूया आपण, काय माहिती आहे का, की मॉक टेस्ट द्याच बाळांनो. तुमच्याकडं पण एखादा आता लॉकडाऊन नाही आहे, आता अनलॉक झालेलं आहे, बुक्स वगैरे अवेलेबल आहेत. मग तेवढी प्रॉपर काळजी घेऊन बुक स्टोअरमधून तुम्हाला जर आणखीन काही बुक्स मिळत असतील, ओके, तर तुम्ही परचेस करा मॉक टेस्टसाठी. आणि तुम्ही पण आठवडाभर मॉक टेस्ट देतच राहा, लक्षात घ्या, मॉक टेस्टशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, मग तुमच्या लक्षात आलं आहे सगळं. म्हणजे काय होतं आहे की नवीन बॅच जुनी बॅच दोघांसाठी मी आता सगळे लेक्चर्स प्रोव्हाइड करतो आहे. मग आपण अभ्यास करूयात, तुम्ही पण मी पण. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.